कार्डवाले सिनेमा करायचो ज्याच्यामध्ये आपला जो दलित कॅरेक्टर असतो तो केव्हाही विक्टिम व्हायचा. सो द फर्स्ट नेम हू केम and did something bigger was Paranjit. He got Rajnikant, who was superstar, to do films which were based on Dalit characters. So he made Kabali, he made Kala. They were talking about Buddha Vihars. They were talking about Ambedkar ideology. So who were followers? Vetri Maran was the follower. And Mary Selvaraj were the followers. So then these people started making films like Asuran. So Asuran was a typical revenge cinema. वो कैरेक्टर एक्सप्लॉइट नहीं होना चाहता था. तो ये जो कैरेक्टराइजेशन हुआ, ये बदलाव इतने धीरे धीरे नहीं हुआ, इसमें काफ़ी वक्त गया. सर्वांना सविनय जय भीम. हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आंबेडकर ट्रान्सफॉर्मेंट्स त्याच निमित्तानं अनेक दिग्गजांशी बोलते की या 75 वर्षाच्या कालखंडातील प्रवास. त्यानिमित्त आज आपण बोलणार आहोत चित्रपट या विषयाबद्दल. चित्रपट जो समाजमनाचा आरसा असतो. चित्रपट दूरगामी परिणाम करतात. आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. चित्रपटातील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे चित्रपट व्यवसायातल्या मनोरंजन व्यवसायातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश वानखेडे. जय भीम. गिरीश वानखेडेबद्दल मी पहिले सुरुवातीला थोडंसं सांगू इच्छितो. एक म्हणजे मनोरंजन व्यापार विश्लेषक म्हणून त्यांची एक दिग्गज म्हणून त्यांचं ओळखलं जातं. त्याचबरोबर त्यांनी असं जवळपास 2 दशकाहून ते ह्या व्यवसायामध्ये आहेत. एंटरटेनमेंट मार्केटर, वितरक. पूर्वी PVR सिनेमाचे ते एक मार्केटिंगचे भारताचे प्रमुख होते. गिरीश इथेच थांबत नाही, तर गिरीश यांना म्हणजे अनेक सन्मानांनी सन्मानित केलेले. तर त्यातलाच एक गेल्या वर्षी त्यांना मिळालेला एक कला गौरव पुरस्कार आणि दुसरा म्हणजे त्यांना आत्ता OTTचे विश्लेषक म्हणून मिड डेन त्यांना पुरस्कार दिलेले आहेत. गिरीश आज संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ओळखले जातात ते त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे. त्यामुळे भारतातील 75 वर्षाच्या चित्रपटाच्या विषयावरती एक अधिकारिक म्हणून बोलू शकतात तर ते गिरीश वानखेडे. आज आपण गिरीश वानखेडे यांच्याशी चर्चा करणार आहोत 75 वर्षाच्या भारताच्या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल. माझा पहिला प्रश्न सर आपल्याला असा आहे की जर का आपण बघितलं की आता हिंदी चित्रपट बोला किंवा मराठी चित्रपट बोला बदलत चाललेला आहे. म्हणजे पण हा बदल काही लगेच झाले नाही आहे. 1934 बोलूया किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वी बोला, अच्युत कन्या पिक्चर आला होता आणि अच्युत कन्यापासून ते आत्ता आलेला आर्टिकल 15 आणि जय भीम चित्रपट बदलत गेला, हिंदी चित्रपट बदलत गेला. तर हा बदल कसा झाला आणि ह्याच्या पाठीमागे नक्की कारणं काय होती? धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. सर्वात पहिलं तुम्हाला सांगतो की चित्रपट पहिला जेव्हा चित्रपट आला तो 1913ला आम्ही पहिला मुखपट बनवला आहे देशामध्ये आणि 1931ला पहिला बोलका चित्रपट आला मारा आला. पहिली जी पिक्चर होती ते राजा हरिश्चंद्र होती जी दादासाहेब फाल्केनी बनवली होती 1913ला. 1931ला जी आलामारा बनवली ती बनवली होती अर्देशीर इराणीनी. आणि त्यानंतर त्यावेळेला असं माझा विश्लेषण आहे की प्रत्येक 10 वर्षामध्ये सिनेमा हा बदलत असतो आणि सिनेमाला जेव्हा आपण समाजाचा आईना म्हणतो त्याला, वी कॉल इट अ मिरर ऑफ सोसायटी. तर त्यामध्ये प्रत्येक वेळेला जो सिनेमा आपण बघतो तो त्यावेळेच्या सिनेमाची दशा, त्यावेळेच्या समाजाची दशा त्याला चित्रित करते. तर आपण जेव्हा पिक्चर सुरुवात केली त्यावेळेला सोशल इश्यूजवर बरेचसे पिक्चर्स बनवण्यात आली. त्या सोशल इश्यूजमध्ये जसे जसे सोशली रिलेव्हंट फिल्ममेकर्स इंडस्ट्रीमध्ये आले त्यांनी सोशली रिलेव्हंट सब्जेक्ट्सच पिक्चर बनवले. त्याच्यामध्ये स्टार्टिंगमध्ये जर आपण बघितलं तर व्ही शांतारामनी पिक्चर्स केले, सोहराब मोदींनी पिक्चर्स केले, सोहराब मोदींनी एम्प्लॉयमेंटवर पिक्चर्स केले, त्यावेळेला रोटीवर पिक्चर्स केली. त्याच्यानंतर इनिशियल स्टेजमध्ये जे पिक्चर्स झाले त्याच्यामध्ये अच्युत कन्या ऑब्व्हियसली एक फिल्म होती जी फार अहेड ऑफ टाईम्स होती. पण त्याच्यानंतर विमल रॉय यांनी पिक्चर्स केले, सुजाता केली, त्यांनी बंदिनी केली. या विषयामध्ये या वेळेला ते जे विषय होते ते त्याच्यामध्ये जे दलित विषय होते ते जरा पॅसिव्ह होते, म्हणजे अंडर करंट्स होते. इट वॉज नॉट द मेन स्ट्रीम सब्जेक्ट, इट वॉज जस्ट अ अंडर करंट. बट ग्रॅज्युअली 60sमध्ये 70sमध्ये
60sमध्ये सारी पिक्चर्स जे होते ते जास्तीत जास्त एंटरटेनमेंट म्हणजे म्युझिकल काळ ज्याला म्हणतो, ज्या शम्मी कपूर आणि राजेश खन्ना याच्यामध्ये जास्तीत जास्त सोशल रिलेव्हंट फिल्म्स त्यावेळेला आली नाही. पण 70s जो होता, 70s हा रेनिसान्स इयर आहे. 70s वॉज समथिंग इन विच द एंटायर वर्ल्ड चेंज्ड. फक्त आपला देशच नाही, सिनेमा चेंज झाला आणि दुनियाचा सिनेमा चेंज झाला. दुनिया त्या वर्ल्डच्या सिनेमामध्ये नवीन नावं आली. त्याच्यामध्ये जॉन सिंगल्टन, स्पाईक ली असे मोठे मोठे डायरेक्टर्स आले. आणि आमच्या देशामध्ये जी मेनस्ट्रीम सिनेमाज होते, ज्यामध्ये मेनस्ट्रीम सिनेमामध्ये बासू चॅटर्जी किंवा शक्ती सामंत हे मेनस्ट्रीम करत होते. आणि पॅरललमध्ये एक नवीन वर्टिकल तयार झाला आणि त्या वर्टिकलमध्ये होते श्याम बेनेगल, गोविंद निरानी, मनी कौल, डॉक्टर विजय मेहता. आणि यांनी जी पिक्चर्स बनवली त्यामध्ये दलित नायक किंवा दलित हिरो असा नव्हता. त्यावेळेला इश्यूज यायला लागले होते. म्हणजे स्टार्टिंगमध्ये फक्त नावासाठी अंडरकरंट आला, त्याच्यानंतर इश्यूज यायला लागले. म्हणजे आक्रोश जेव्हा आली तर आक्रोशचा जो नायक आहे तो नायक नाही आहे, तो एक कॅरेक्टर आहे आणि तो कॅरेक्टर शोषित आहे. बरोबर. त्याच वेळेला जेव्हा सद्गती बनली ज्याच्यामध्ये ओमपुरी आहेत आणि दॅट फिल्म वॉज डायरेक्टेड बाय सत्यजित रे. सो इट वॉज बेस्ड ऑन प्रेमचंद स्टोरी. सो that film has a protagonist who is Dalit, but he has been exploited. So all the films which you will see in 70s, 80s, up to 80s, the characters which Dalits were portraying or the issues which were being portrayed were basically passive. त्याच्यामध्ये कुठलाही हिरोइझम नव्हता. आणि त्यामध्ये म्हणजे तुम्ही चमेली की शादी अनिल कपूरच्या पिक्चरपर्यंत जो दलित कॅरेक्टर आहे तो नामापुरता होता. जसा आपल्या हिंदू पिक्चरमध्ये एक अब्दुल चाचा असतो जो हेल्प करतो लोकांना, एक फादर असतो जो हेल्प करतो. एक टिपिकल पॅटर्न होता, एक टेम्पलेट होता. त्या टेम्पलेटमध्ये कॅरेक्टर फिक्स असायचे. दलित जो असेल तो जरा गरीब असेल, त्याला एक्सप्लॉइट करतील, जमीनदार त्याला एक्सप्लॉइट करतील, तो डाकू बनेल, तो इलिगल कामं करेल, अशी एक भावना होती. आणि ही भावना दलित कॅरेक्टर्समध्ये इकडे होती आणि तिकडे US ला ह्या साऱ्या भावना 50sमध्ये होत्या. 70sपर्यंत त्यांनी ऑलरेडी विद्रोही सिनेमा करायला सुरुवात केली होती. आपल्या इकडचा विद्रोही सिनेमा 80s 90sपर्यंतही आलेला नाही. तेव्हापर्यंत आपण एक्सप्लॉइटिव्ह आणि विक्टीम कार्डवाले सिनेमा करायचो, ज्याच्यामध्ये आपला जो दलित कॅरेक्टर असतो तो केव्हाही विक्टीम व्हायचा. खरं म्हणजे याला एक ज्याला म्हणतो आपण एक पहिला एक चिंगारी किंवा एक फ्लेम, एक ब्राईटनेस ज्या या इश्यूजवर ज्यांनी घातलं ते तमिळपासून सुरू झालं. सो द फर्स्ट नेम हू केम अँड डिड समथिंग बिगर वॉज पा रणजीत. So he made larger than life films. He got Rajnikant, who was superstar, to do films which were based on Dalit characters. So he made Kabali. He made Kala. So his films were larger than life. It had all the elements of mainstream cinema. Yes. And secondly, they were talking about Buddha Vihars. They were talking about Ambedkar ideology. Exactly. So that was the first thing. He carved a niche. And then the other people who followed him, so who were followers? Vetri Maran was the follower. Exactly. Then Mary Selvaraj were the followers. So then these people started making films like Asuran. So Asuran was a typical revenge cinema. It was where Dalit जो character था, वो character exploit नहीं होना चाहता था, बदला लेना चाहता था. तो ये जो कैरेक्टराइजेशन हुआ, ये बदलाव इतने धीरे धीरे नहीं हुआ, इसमें काफ़ी वक्त गया. प्रॉब्लम ये थी कि हम जब बच्चे थे तो हमको कहानियाँ ये बताई गई थी कि हम पे अत्याचार होते हैं. हम जब तक बढ़ते गए तो हमारे माँ बाप ने हमको कहानियाँ बताई कि दलित जो होता है ना, इसके ऊपर अत्याचार होते हैं. हम जब तक जवान हुए तो हमारे साथ वाले जो डायरेक्टर्स थे, राइटर्स थे, उन्होंने कहानियों को ट्विस्ट कर दिया. उन्होंने उन कैरेक्टर्स को जन्म दिया जो कि बदला लेना जानता है, जो अपनी बात कहना चाहता है. तो उसी में नागराज मंजुले आगे आए. उसी सिलसिले में फिर हर जगह पे नीरज गायवन ने मसान बनाई. तो ये सारे जो डायरेक्टर्स, राइटर्स, ये अलग अलग तरीके से जो है इन्होंने सिनेमा के चेहरे को बदल दिया. फिर पा रंजित मेड सरपट्टा परंपराई,
which was way ahead, which is still wonderful film. So now these all films, now Serious Man बनती है अभी, जिसमें दलित कैरेक्टर होता है जो नवाजुद्दीन सिद्दीकी करता है. परीक्षा में मेन दलित कैरेक्टर है जो अपने बेटे को पढ़ाई करने के लिए किसी भी हद तक जा सकता है, और वो पात्र निभाता है पंकज त्रिपाठी. तो मेन स्ट्रीम में दलित कॅरेक्टर्स आने लगे हैं, अभी आने लगे, दलित हिरो यायला लागले. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे की हा पूर्ण जो बदलाव झाला आहे तो बदलाव आला आपला पॅरलल फिल्म मुवमेंट जे झाली, ज्या मुवमेंटमध्ये आपण 70sची जी मुवमेंट बघतो, ज्या वेळेला भूमिका आणि पार किंवा पार्टी किंवा मंथन किंवा आक्रोश किंवा आघात, हे जेव्हा मंडी आणि पार ही जेव्हा फिल्म आली, हे फिल्म झाली, त्यावेळेला हा हळूहळू बदलाव यायला सुरुवात झाली. त्यावेळेला आर्टिस्टिकली इशू बेस्ड सिनेमा बघायला लागले लोक. म्हणजे जर विधवा पुनर्विवाहावर पिक्चर बघायची झाली तर प्रेमरोग, शादी तलाकवर पिक्चर बघायची झाली तर निकाह, रेपवर पिक्चर बघायची झाली तर इंसाफ का तराजू. पण दलितांच्या अवस्थेवर पिक्चर नव्हतेच ना, आणि जर ज्या होत्या ते आक्रोश. पण त्याच्यामध्ये काय इशूला मोठं केलेलं नाही, दॅट वॉज मोर ऑफ अ खानापुरती मी म्हणतो त्याला. इट वॉज जस्ट टॉईंग विथ द इमेज. इट वॉज नॉट अ व्हेरी सिरियस सिनेमा, बट इट हॅज व्हॉइस, इट हॅज अ व्हॉइस, बट दॅट व्हॉइस हॅज अ सर्टन पॅटर्न टू इट. म्हणून सारा सिनेमा हा विक्टिम कार्ड असल्यासारखा वाटतो. खरं म्हणजे 2000 नंतरचा जो सिनेमा झाला ज्याच्यामध्ये हे पोस्टर बॉयज आले, हे जे पोस्टर बॉयज आहेत, वेत्री मारण आहे, पा रणजित आहे, नीरज गायवान आहे, नागराज मंजुले आहेत, यांनी दीज आर द पोस्टर बॉयज ऑफ न्यू एरा. दे हैव स्टार्टेड टेलिंग एवरीबडी कि भैया दलितों की कहानियों में दलित जो होता है ना वो सिर्फ एक्सप्लॉइट नहीं होता, एग्जैक्टली वो मेन किरदार निभाता है. वो अपने उसके भी वही सपने होते हैं, वो भी पेड़ों के पीछे जाकर गाने गा सकता है, उसके भी वही सपने होते हैं जो आपके होते हैं. और ये जो बदलाव आया है ये छोटा मोटा नहीं हो. जब 75 साल के इस स्वतंत्रता की खुशियों में अगर हम बड़ी खुशी से कह रहे हैं कि सिनेमा बदला है, तो सिनेमा जितना बदला है उसमें दलितों की कहानियाँ जो बदली है वो सिर्फ 5% बदली है. सर माझा प्रश्न असा आहे की जी दलित कॅरेक्टर्स घेत नव्हते किंवा दलित हिरो घेत नव्हते, याला कारण घराणेशाही होती का हिंदी फिल्म इंडस्ट्रीतली? की ती जी घराणेशाही म्हणजे पहिल्यांदा पंजाबीज होते, कपूर्स होते, त्याच्यानंतर परत खानकर, तर ही घराणेशाही पण ह्या गोष्टींना जबाबदार आहे का? की त्यावेळची मानसिकताच तशी होती? मानसिकता. आणि दुसरं काय असतं की फिल्म बनवण्यावाला जो माणूस असतो ना, तो एवढा फिलॉसॉफिकल इतका डीप नसतो जितके कॉमन मॅन पासून पिक्चर बघून जे विचार करतात ना खूप क्रिटिक्स वगैरे, ते तेवढे नसतात. फिल्म बनाने वाला आदमी सिर्फ बिजनेस जानता है. ही विल सी द पैरामीटर्स ऑफ हाउ आई वॉन्ट टू मेक अ फिल्म. इफ ही इज मेकिंग द्रोहकाल, ही वोंट थिंक अबाउट कि मैं उस इशू पे चला जाऊँ, वो टेररिज्म वाले, और बहुत रिसर्च करूँ. बहुत ज़्यादा सीरियस नहीं है यहाँ के फिल्म मेकर्स. ये अगर वो बनाते हैं चक्रव्यूह, तो उसमें अगर आप वामपंथी विषयों को लेकर चल रहे हो या आप उनकी बात कर रहे हो, नक्सल्स की बात कर रहे हो, तो उसमें आपका सीरियसनेस नहीं नज़र आता है. साथ ही साथ अगर आरक्षण जैसी फिल्म बनाते हो उसमें अमिताभ बच्चन और सैफ अली खान लेते हो, उसमें आप ट्यूशन क्लासेस की बात करते हो. तो आप ये मत सोचो बिल्कुल भी कि कोई घरानेशाही, कोई नेपोटिज्म और कोई खान लॉबी और कुछ नहीं. फिल्में हैं. यहाँ का हर फिल्म मेकर फिल्में बनाना चाहता है, और वो फिल्म के लिए उसको स्टोरी चाहिए. कहानी अगर सैराट है और उसमें वो दलित है हीरो हीरोइन, उनको चलेगा. उनको इससे कोई मतलब नहीं है कि वो दलित है या नहीं है, क्योंकि मैं समझता हूँ कि फिल्म वाले आर्टिस्ट होते हैं और वो इन बातों को नहीं मानते. उनके लिए कहानी इम्पॉर्टेंट है, और कोई भी इंटेंशनली उस तरीके की फिल्म नहीं बनाता कि यार मैं कुछ ऐसी फिल्म बनाऊँ जिसमें मैं दलितों के कैरेक्टर को ऊपर लाऊँ, या मैं ब्राह्मण को अच्छा दिखाऊं या बुरा दिखाऊं, या मैं हिंदू को दिखाऊं. हाँ, अगर वो पीरियड ड्रामा बन रहा है, अगर सम्राट पृथ्वीराज बन रही तो सम्राट पृथ्वीराज ही रहेगी ना. तो फिर बिरसा मुंडा बनेगी तो बिरसा मुंडा रहेगी. वो डॉक्टर आम्बेडकर फिल्म बनेगी तो डॉक्टर आम्बेडकर रहेगी. तिलक में बनेगी तो तिलक रहेगी. तो ऐसा नहीं है, मतलब कोई भी इंटेंशनल त्याच्या मागे घराणेशाही किंवा असा इंटरनेशनल नेपोटिझम किंवा हा ठराविक एजेंडा की भाई ऐसी फिल्में नहीं बननी चाहिए वगैरे वगैरे नाही आहे. हे मला सांगायचं आहे, कारण मी 20-22 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहिलेलं का आहे, मी काम केलेलं आहे. अँड आय विल टेल यू दॅट दीज पीपल आर टिपिकली कमर्शियल माइंडेड पीपल. दे विल नॉट थिंक अबाउट व्हेरी सिरियस इश्यूज. दे विल सी
how the projects are being made. They will see what is the feasibility of the project. They will see if they are able to make money out of it. The issues will come and ideologies will come as the third priority for them. The first priority is to make the film successful, second is the star, and third is their own name and fame. They care less about issues और उसके पीछे का पॉलिटिक्स. ऐसे जो इशू बेस्ड लोग हैं वो पूरी दुनिया में बहुत ही कम है. उसमें एक पार रंजीत है जो कहता है कि भाई मैं फिल्म नहीं बनाता हूँ, मैं पॉलिटिकल स्टेटमेंट देता हूँ. इतने दुस्साहस के साथ कहने वाले लोग कहाँ हैं? ये लोग फिल्में बनाते हैं, प्रोजेक्ट्स बनाते हैं. So we don't have to talk about coming to the project part. अगर हिंदी में देखे जाए या जैसे कि अभी तमिल पिक्चर्स जो आ रही या दाक्षिणात्य पिक्चर एक पूरे ले लेते हैं, तो वो जो फिल्में हैं वो फिल्में अभी मल्टीपल लैंग्वेजेस पे बननी शुरू हो गई है. ओके, एक ही समय पे. तो मराठी में भी उसका डब हो रहा है, हिंदी हो रहा है, तमिल हो रहा है, बंगाली हो रहा है, आसमीज हो रहा है. अरे सारे कोई सोच भी नहीं सकता था. तो क्या और उनकी वो दे आर अहेड. ऐसा अगर देखा जाएगा, अभी पहले बॉलीवुड वॉज द आगे था, अभी ऐसा लग रहा है कि टॉलीवुड वॉज वेरी अहेड. यानी कि तो क्या आपको लगता है कि हिंदी फिल्म इंडस्ट्री थोड़ी डरी हुई है इन सब चीज़ों से? बिल्कुल नहीं. 10 फिल्में फ्लॉप होने से कोई इंडस्ट्री डरती नहीं है. ये तो फेज़ है. अब 4 फिल्म पिछले 6 महीने में 3 साउथ की फिल्में सुपरहिट हुई है. KGF 2, पुष्पा और फिर RRR. उसके अलावा 22 फिल्में रिलीज हुई है और भी जो कि बड़े बजट की थी. RRR में रामचरण थे और NTR जूनियर थे. उसके बाद एक फिल्म है जिसका नाम था आचार्य, उसमें रामचरण थे और चिरंजीवी थे. वो पिक्चर सुपर फ्लॉप हुई. तो 25 फिल्मों में से 3 चली है उनकी. हुआ ये कि हमारी भी हिंदी में 25 फिल्में रिलीज हुई है, उसमें से 2 चली है, भूल-भुलैया 2 और एक चली है बस. तो कहने का मतलब है कि हमारी फिल्में भी फ्लॉप हुई है, उनकी भी काफ़ी फ्लॉप हुई है, लेकिन उनकी फिल्में जो 3 चली उससे अपने आप आवाज़ें निकलने लगी है कि बॉलीवुड के पास कुछ बचा नहीं या हम ब्रेन ड्रेन हो गए. या बिल्कुल ऐसा कुछ नहीं. 2 फिल्में हिंदी की चल जाएगी, लोग उनको भूल जाएंगे. तो ये इंडस्ट्री है, ऊपर नीचे होते रहता है. और इसमें कोई बॉलीवुड ने तब भी काम किया है जब कोई नहीं था, और बॉलीवुड हमारे पहले भी था, हमारे बाद भी है और वो रहेगा. हिंदी फिल्मों को कोई नुकसान नहीं हुआ है. छोटी मोटी पिक्चरें नुकसान होती है, हर इंडस्ट्री में वैसा होता है. ये थोड़ा सा ये है कि बैड फेज है. कल 2 फिल्में अगर हमारी हिट हो जाएगी ना तो सब लोग ये कहेंगे हम तो ये कहते हैं. सर अच्छा है कि आप बता रहे हैं कि बॉलीवुड फिल्मों की कोई डरे हुए नहीं है. डर और एक तरह से है बॉलीवुड फिल्मों को, वो है OTT का. हां, मी दर्शकांना सांगू इच्छितो की सर जे आहेत आत्ता जो आपला जो जय भीम ॲप आलेला आहे त्या जय भीम ॲपचे सर CEO आहेत आणि जय भीम ॲपने आता क्रांती केलेली आहे. तो जय भीम ॲप हा म्हणजे असं बोलू शकतो की आपलं व्यक्तित्व, आपली जी काय जर का आपल्याकडे कोणती कला असेल ते कला सादर करण्यासाठी जय भीम ॲपचा उपयोग होतो. त्याचबरोबर त्याच्यातून थोडंफार कोणाला इन्कमही कमवू शकतात अशा प्रकारचा. म्हणजे तो एज्युकेशन देण्यासाठी परत स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी असा जय भीम ॲप काढलेला आहे. असे ॲप जे आहेत त्यात सर, हा जय भीम ॲप एक वेगळा मुद्दा आला. पण आता OTT वरती पिक्चर्स पण येतात, वेब सिरीज पण येतात. पण थिएटर्सना धोका होऊ शकतो का? आणि OTTचं राजकारण आणि OTTचं कारण आता आपलंच ॲनालिसिस OTTबद्दल एवढं आलेलं आहे. तर हे येणारे चित्रपट आणि ही वेब सिरीज त्याच्यामुळे फिल्म इंडस्ट्री तर चालेल, म्हणजे एक इंडस्ट्री जे शूटिंग इंडस्ट्री चालेल, पण थिएटर रिव्ह्यू म्हणजे धाकडसारखा चित्रपटसुद्धा त्याने OTTवरती केला पण तो फ्लॉप गेला दोन्ही ठिकाणी का. सो OTTवरती येणारे चित्रपट आणि थिएटरला लागणारे चित्रपट ह्याच्यातला पुढचं ह्यांचं भवितव्य काय आणि ह्यांचा प्रवास नक्की किती सोपा किती कठीण? बघा, सर्वात पहिले जे OTTला पिक्चर्स बघतात ना, हे OTT जे आहे हे ते लोक कन्झ्युम करतात ज्यांना पिक्चर बघायचे असते आणि कॉन्टेंट पाहिजे असतो. म्हणजे दे आर ॲडिक्टेड टू सिनेमा, दे लव सिनेमा अँड दॅट इज अ गुड थिंग. सो दे वॉच दोज फिल्म्स ऑन देअर OTT प्लॅटफॉर्म्स. बट हाऊ विल यू वॉच अ ग्रेट फिल्म? इफ यू वॉन्ट टू वॉच पद्मावत, इफ यू वॉन्ट टू वॉच ॲव्हेंजर्स, यू विल गो टू सिनेमाज. तर जे थिएटर्स आहेत त्या थिएटर्समध्ये ज्या लार्जर दॅन लाईफ ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असतो, जसा की भूल-भुलैया 2 आहे, तर तुम्ही थिएटरमध्ये जा. तुम्हाला जे
संजय लीला भंसालीची फिल्म्स आहेत किंवा गंगूबाई काठेवाडी फिल्म आहे, तिथे तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. आणि जे पिक्चर्स कॉन्टेंट वाईज आहे, ज्या पिक्चरमध्ये हसीन दिलरुबा, न्यूटन, ज्या पिक्चरमध्ये ग्रँड्युअर नाही आहे पण कॉन्टेंट चांगलं आहे, ते OTTवर तुम्ही बघाल. OTT आणि सिनेमाच्या घराच्या रिलीजमध्ये एक विंडो आहे. जर ती थिएटरमध्ये रिलीज झाली तर पूर्वी ते 6 वीक असायची की 6 weeks इट शुड बी इन सिनेमाज अँड देन ओनली इट विल कम टू OTT. नाव इट हॅज बीन इन्क्रीज्ड. नाव इट इज 8 weeks. So you release a film in cinemas, in theaters, it has to be in cinemas for 8 weeks and after 8 weeks only it will come to OTT. That is the norm now. Achha. So that theater guys will also exploit the film and then it could come to OTT. So the people who are not very much excited to watch the film on the first day, first show, they will wait for 8 weeks. And then they can consume that film on OTT. Exactly. So now OTT and cinemas both will coexist. थिएटरमध्ये ते पिक्चर चालतील ज्यांना तुम्ही OTTमध्ये एन्जॉय नाही करू शकणार. गंगूबाई काठेवाडी तुम्ही OTTवर एन्जॉय नाही करू शकणार ना, कारण ते संजय लीला भंसालीची पिक्चर. जोधा अकबर तुम्ही थिएटरवर बघाल, शोले तुम्ही त्याच्यावर बघाल, तानाजी तुम्ही तिथे बघाल, शान तुम्ही त्याच्यावर बघाल, द बर्निंग ट्रेन तुम्हाला मोठ्या पिक्चरवर बघायला पाहिजे. सो दे विल ऑल्सो एक्झिस्ट. दोघांमध्ये ते एक्झिस्ट होतील. OTT यावेळेला या देशामध्ये 35 ते 40 OTT आहेत. नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन आहे, डिझनी हॉटस्टार आहे. आणि साऱ्या OTTवर जे कॉन्टेंट आहेत ते कॉन्टेंट देण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे. तर जे प्रोड्युसर्स त्यांना वाटतं की यार हे पिक्चर अगर मैं थिएटर पे लगा, अच्छा थिएटरमध्ये रिलीज करण्यासाठी प्रत्येक प्रोड्युसरला भरपूर पैसा लागतो. तर त्याला जर वाटलं की यार मैं इतना पैसा नहीं है कि मैं इसको थिएटर में रिलीज कर सकूँ, सो विल डायरेक्टली गो टू OTT. So OTT is for those who have no confidence of releasing their films in cinemas. सिनेमा थिएटर में सिर्फ उन्हीं की फिल्में लगेगी जिनको कॉन्फिडेंस है कि भैया इसको देखने थिएटर तक लोग आएंगे. जैसे KGF वाले को मालूम था कि मेरी पिक्चर थिएटर तक आएंगे लोग, नहीं तो वो भी OTT पे दे सकता था, पर उसे नहीं दिया क्योंकि कॉन्फिडेंस. तो जो कॉन्फिडेंट है वो थिएटर पे जाएगा और जिसका कॉन्फिडेंस नहीं है वो OTT पे डायरेक्ट जाएगा, उसके पैसे सेफ है. अब OTT के अलावा जो तीसरा प्रकार है उसे कहते हैं शॉर्ट वीडियो. शॉर्ट वीडियो में बच्चे अपने मोबाइल से 10 सेकंड और 15 सेकंड के वीडियोस बनाते हैं और उस शॉर्ट वीडियो ऐप में हमारा एक ऐप है जिसका नाम है जय भीम. हा जो जय भीम ॲप आहे या ॲपमध्ये आम्ही एज्युकेशन, एंटरटेनमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप असे 3 पिलर्स ठेवलेले आहेत. म्हणजे की जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ ॲपमध्ये आपल्या व्हिडिओज पोस्ट करता तर आमची एक मॉडरेशन टीम आहे जी पहिले मॉडरेट करते. त्यांचं काम हे आहे की काही अश्लील नको, काही रिलिजियस सेंटिमेंट्सला हर्ट करणारा कॉन्टेंट नसायला पाहिजे. असा जर तुम्ही एक क्लीन चांगला एंटरटेनमेंटला इन्क्रीज करणारा एक चांगला तुम्ही कॉन्टेंट क्रिएट केला तर देन वी गिव्ह यू मॉनिटायझेशन. तुम्हाला मॉनिटायझेशन आम्ही देतो. त्याऐवजी जर तुम्हाला कुठल्या एज्युकेशनमध्ये तुम्हाला कुठला पुढचा कोर्स करायचा आहे तर आमच्याकडे काय एज्युकेशनल ब्रँडसोबत आम्ही टायअप केलेलं आहे. सो दीज गाईज विल प्रोव्हाइड एज्युकेशनल कोर्सेस ऑल्सो टू यू, ऑनलाईन कोर्सेस. तर त्यामुळे आम्ही एज्युकेशनला बढावा देतो आहे, त्यांना इन्क्रीज करतो आहे, त्याला ॲम्प्लिफाय करतो आहे. त्याच्याऐवजी एंटरप्रेन्युअरशिपसाठी आम्ही एक कॉन्क्लेव्ह करणार आहोत आणि बऱ्याचशा लोकांना ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप करायचं आहे, ज्यांना आपल्या बिझनेसला, छोट्या मोठ्या बिझनेसला वाढवायचं आहे, तर त्यांना आम्ही इन्व्हेस्टर्ससुद्धा कनेक्ट करून देणार आहोत. तर मेन मुद्दा हा आहे की एज्युकेशन, एंटरटेनमेंट आणि एंटरप्रेन्युअरशिप या 3 पिलर्सवर आमचा हा ॲप उभा आहे. आणि या वेळेला या ॲपला 6 महिने झालेले आहेत आणि भरपूर प्रतिसाद आहे. तर जितके लोक या शोला बघतात त्यांना साऱ्यांना मी सांगतो की तुम्ही जय भीम ॲप बघा. हा जय भीम शॉर्ट व्हिडिओ ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअरवर मिळेल तुम्हाला. आणि जर तुम्ही iOSवर सुद्धा आलेला आहे, तुम्ही आता जर ॲप बघाल तर हा ॲप एकदम नवीन आणि सुंदर दिसेल. पूर्वीसारखा त्याच्यामध्ये थोडे मोठे टेक्निकल ग्लिचेस होते ते नाही आहेत. इट्स लुकिंग ऑसम. सो यू जस्ट डाउनलोड दिस ॲप अँड यू विल गेट मेनी प्राइजेस आउट ऑफ इट. आपण आज गिरीश वानखेडे सरांशी बोललो. आपण सरांनी खूप छान माहिती दिली. म्हणजे आपण एक बघितलं 35mm म्हणजे 35mm फिल्म असायची पण तो मोठा पडदा असायचा. म्हणजे शोलेसारखे पिक्चर आपण 35 आणि आता 5mm म्हणजे आपली मोबाईलची स्क्रीन इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे. पण हा प्रवास होताना तो फिल्म अजूनही जिवंत आहे आणि फिल्म ही पुढे आयुष्यभर म्हणजे त्याला अंत नाही आहे. कारण चित्रपट तोच बनवतो ज्याला कॉन्फिडन्स असतो.
तोच दुसरा कोणी बनू शकत नाही. सरांनी खूप चांगलं विश्लेषण केलं. आपण आज त्यांच्याबरोबर बोललो आणि आपण खरं तर 75 वर्ष चित्रपटाची आपण अच्युत कन्यापासूनचा आत्ताचा आलेला जय भीम चित्रपटापर्यंत आपण सर्व चित्रपटाचा मागोवा पण घेतला. खूप चांगली माहिती दिली. आमच्या चॅनलला बघत राहा आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जय भीम ॲपला नक्की डाउनलोड करा. जय भीम. जय भीम.